जिल्हा परिषदच्या साफसफाईच्या निविदेवरून मोठा घोळ झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि आपल्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जिल्ह्याचे ह्या आक्रमक झालेले आहेत। थेट अभियंत्याच्या टेबलावर कचरा फेकणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। काय सांगा? जळगाव जिल्हा परिषदेमध्ये साफसफाईच्या कामासाठी 30,38,000ची निविदा निघाली होती। या निविदेमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप आम्ही केलेला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता मिनल करावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही। साफसफाईच्या निविदेच्या नियमानुसार सदर साफसफाईच्या कामाचा रकमेच्या 30% अनुभव कामाचा अनुभव असणे बंधनकारक असताना संबंधित शिवा सिक्युरिटीकडे कोणतेही साफसफाईच्या कामाचा अनुभव नसताना त्यांनी हे सुरक्षा रक्षकाच्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र जोडून निविदेत पात्र झालेले आहे। ह्या पात्रतेमध्ये जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे चांगला चोकडी सामील असून त्यांनी पैसे घेऊन या शिवा सिक्युरिटीला पात्र केलेले आहे। निविदा नियमांचे पूर्णतः भंग झालेला असून इतर जे ठेकेदार होते, जे पात्र झाले होते, ते जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करवाड यांच्याकडे वारंवार तक्रारी करत आहे, पण त्याच्या तक्रारींना केराची टोपी दाखवून पैशांसाठी ह्या शिवा सिक्युरिटीला पात्र केल्या असल्याचा आम्ही आरोप केलेला आहे। याच्यावर जर मिनल करवाल मॅडमांनी तात्काळ कारवाई न केली तर आम्ही जिल्हा परिषदेस या निविदा पात्र करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा फेकून याचा निषेध करणार आहोत। हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विवेक सोनाणे। कॅटिल सर रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।